नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. तो म्हणजे आपल्या सवयी. आज आपण जेम्स क्लिअरच्या जगप्रसिद्ध ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा सविस्तर सार समजून घेणार आहोत. सवयी कशा तयार करायच्या आणि त्या कशा टिकवायच्या यासाठी हे जगातलं सर्वात शक्तिशाली आणि प्रॅक्टिकल पुस्तक मानलं जातं. अनेकदा आपण जोशमध्ये नवीन काम सुरू करतो, पण काही दिवसातच आपला जोश मावळतो. असे का होते आणि त्यावर उपाय काय, हे आज आपण पुस्तकातील काही भन्नाट उदाहरणे आणि नियमांद्वारे समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया जी या पुस्तकाचा पाया आहे, ती म्हणजे 1% जादू. ब्रिटिश सायकलिंग टीम, जिचं नाव टीम स्काय होतं, त्यांची परिस्थिती एकेकाळी खूपच बिकट होती. 1908 ते 2003 या जवळपास 100 वर्षांच्या काळात या टीमने ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदाच सुवर्णपदक जिंकले होते. त्यांची कामगिरी इतकी वाईट होती की युरोपमधील एका सायकल कंपनीने त्यांना सायकली विकण्यास नकार दिला होता. पण 2003 मध्ये डेव्ह ब्रेल्सफोर्ड नावाचे नवीन कोच आले आणि त्यांनी ॲग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स म्हणजे किरकोळ नफ्याचे एकत्रीकरण हे तत्व वापरले. त्यांनी सायकलच्या सीटपासून ते रायडर्सच्या उशीपर्यंत आणि अगदी हात धुण्याच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्टीत फक्त 1% सुधारणा केली. आपल्याला वाटतं की 1%ने काय फरक पडणार, पण या छोट्या बदलांची बेरीज होऊन 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 60% सुवर्णपदके जिंकली. सांगायचा मुद्दा हाच की रात्रीतून यश मिळत नाही. रोज फक्त स्वतःमध्ये 1% सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही सुरुवातीपेक्षा 37 पटीने सुधारलेले असता. आता या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना पाहू, जी समजली नाही म्हणून 90% लोक प्रयत्न करणे सोडून देतात. याला लेखक प्लॅटो ऑफ लेटंट पोटेन्शियल म्हणतात. बघा, आपल्याला वाटतं की आपण आज मेहनत केली की उद्या रिझल्ट दिसला पाहिजे. आपली प्रगती ही सरळ रेषेत असावी अशी आपली अपेक्षा असते, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. तुम्ही बर्फाचा तुकडा पाहिलाय का? समजा एका खोलीत तापमान -4 आहे. तुम्ही तापमान वाढवताय. -3 झाले, -2 झाले, -1 झाले. बर्फ अजूनही तसाच आहे. तुम्हाला वाटेल की तुमची मेहनत वाया गेली, पण जसे तापमान 0च्या वर जाईल, बर्फ वितळायला लागेल. त्या आधीच्या तापमानात केलेली मेहनत वाया गेली नव्हती, तर ती साठवली जात होती. आपल्या आयुष्यातही तसेच असते. आपण जिम सुरू करतो, 10 दिवस जातो आणि आरशात बघतो, काहीच बदल दिसत नाही म्हणून सोडून देतो. मित्रांनो, सुरुवातीचे प्रयत्न हे व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशेच्या दरीत असतात. तिथे रिझल्ट दिसत नाही, पण तिथेच पाया रचला जातो. म्हणून रिझल्ट दिसत नसेल तरी काम थांबवू नका, कारण तुम्ही त्या ब्रेकथ्रू पॉइंटच्या खूप जवळ असता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेखक म्हणतात की ध्येय ठेवण्यापेक्षा पद्धत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या अशा दोन्ही खेळाडूंचं ध्येय सुवर्णपदक जिंकणं हेच असते. मग फरक कुठे पडतो? फरक पडतो त्यांच्या सिस्टीममध्ये. ध्येय तुम्हाला दिशा देते, पण सिस्टीम तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाते. जर तुम्ही फक्त ध्येयाचा विचार केलात तर ध्येय साध्य झाल्यावर तुमची प्रगती थांबते. पण जर तुम्ही सिस्टीमवर प्रेम केले तर तुम्ही सतत पुढे जात राहता. जसे की 90% गुण मिळवणं हे ध्येय आहे, पण रोज 1 तास मनापासून अभ्यास करणं ही सिस्टीम आहे. सिस्टीम बरोबर असेल तर रिझल्ट आपोआप येतो. आता आपण सवयी कशा तयार होतात आणि त्या कशा बदलायच्या याच्या 4 मुख्य नियमांकडे वळूया. सवयी बनण्याचे 4 टप्पे असतात: संकेत, इच्छा, प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स आणि बक्षीस म्हणजेच रिवॉर्ड. यालाच अनुसरून आपण 4 नियम वापरू शकतो. पहिला नियम आहे मेक इट विजिबल, म्हणजेच संकेत स्पष्ट करा. बऱ्याचदा आपण म्हणतो की माझी इच्छाशक्ती कमी पडते, पण खरे तर आपल्या वातावरणात स्पष्टता नसते. तुम्हाला पाणी पिण्याची सवय लावायची असेल तर पाण्याची बाटली नजरेसमोर ठेवा.
याच्याशी जोडलेली एक भारी टेक्निक म्हणजे हॅबिट स्टॅकिंग. याचा अर्थ जुन्या सवयीला नवीन सवयीशी जोडा. सूत्र असे वापरा: मी सध्याची सवय केल्यावर लगेच नवीन सवय करीन. उदाहरणार्थ, मी सकाळी दात घासल्यावर लगेच 5 मिनिटे ध्यान करीन. यामुळे मेंदूला स्पष्ट ऑर्डर मिळते आणि सवय लागणे सोपे होते. दुसरा नियम आहे मेक इट अट्रॅक्टिव्ह, म्हणजेच सवय आकर्षक बनवा. आपल्याला तीच कामं करायला आवडतात ज्यातून काहीतरी आनंद मिळतो. इथे तुम्ही टेम्पटेशन बंडलिंग वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जे काम करायला आवडते आणि जे काम करणे गरजेचे आहे त्यांना एकत्र आणा. उदाहरणार्थ, तुम्हाला इंस्टाग्राम बघायला आवडते आणि व्यायाम करणे गरजेचे आहे, तर नियम करा की मी फक्त ट्रेडमिलवर चालतानाच इंस्टाग्राम वापरेन. यामुळे व्यायामाची ओढ लागेल. तसेच आपले मित्र परिवार खूप महत्त्वाचे असतात. आपण नकळत आपल्या सोबतीसारखे वागतो. त्यामुळे ज्यांच्यासारखे तुम्हाला बनायचे अशा लोकांच्या ग्रुपमध्ये सामील व्हा. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मेक इट इझी, अर्थात सवय सोपी करा. आपण अनेकदा सुरुवातीलाच खूप मोठे बेत आखतो, जसं की मी रोज 1 तास जिम करणार आणि दुसऱ्या दिवशी अंग दुखलं की ते बंद पाडतो. यावर लेखक 2 मिनिटांचा नियम सांगतात. कोणतीही नवीन सवय सुरू करताना ती 2 मिनिटापेक्षा कमी वेळेत पूर्ण होईल अशीच असावी. उदाहरणादाखल, रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे याऐवजी फक्त 1 पान वाचणे असं ठरवा. अर्धा तास व्यायाम करण्याऐवजी फक्त 2 पुशअप्स मारणे असं ध्येय ठेवा. तुम्ही म्हणाल, ह्याचा काय फायदा? तर फायदा हा आहे की आधी सवय अंगवळणी पडणे महत्त्वाचे आहे. ती वाढवणे नंतर खूप सोपे असते. एकदा का तुम्ही मॅटवर आलात की आपोआप व्यायाम कराल. म्हणून सुरुवात अगदी सोपी करा, जेणेकरून टाळाटाळ करायला काहीच वाव राहणार नाही. चौथा आणि शेवटचा नियम मेक इट सॅटिस्फाईंग, म्हणजेच सवय समाधानकारक बनवा. आपल्या मेंदूला त्वरित मिळणारा मोबदला किंवा बक्षीस जास्त आवडते. वाईट सवयींचे दुष्परिणाम उशिरा दिसतात. उदाहरणार्थ, सिगारेटचा त्रास, पण त्यातून मिळणारा आनंद मात्र तात्काळ असतो. चांगल्या सवयींच्या बाबतीत नेमकं उलट असतं. त्रास आत्ता होतो, पण फळ मात्र नंतर मिळतं. त्यामुळे स्वतःला एखादं छोटं बक्षीस नक्की द्या. जसं की आपण आधी पेपर क्लिप स्ट्रॅटेजी पाहिली. स्टीफन नावाचा माणूस प्रत्येक सेल्स कॉल केल्यावर एका भरलेल्या बरणीतील क्लिप उचलून रिकाम्या बरणीत टाकत असे. आपली प्रगती डोळ्यांसमोर दिसणं हेच एक मोठं समाधान असतं. हॅबिट ट्रॅकर वापरणे किंवा कॅलेंडरवर तारखेवर फुली मारणे या गोष्टी तुम्हाला सातत्य राखायला मदत करतात. साखळी तोडू नका हा साधा मंत्र अतिशय प्रभावी ठरतो. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जिला गोल्डीलॉक्स नियम म्हणतात. माणसाला काम करण्यात खरी मजा तेव्हाच येते जेव्हा त्यातील आव्हान खूप सोपंही नसतं आणि अतिशय कठीणही नसतं. ते आव्हान तुमच्या क्षमतेपेक्षा किंचित वरच्या पातळीवर असावं. आणि हो, यशाच्या मार्गातला सर्वात मोठा शत्रू अपयश नसून कंटाळा आहे. यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये हाच मुख्य फरक आहे. यशस्वी लोकांनाही कंटाळा येतोच, पण कंटाळा येऊनही ते आपलं काम नेटाने करत राहतात. जिममध्ये जाण्याचा कंटाळा आला तरीही चॅम्पियन तिथे जातोच, म्हणूनच तर तो चॅम्पियन असतो. तर मित्रांनो, ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं की मोठं यश कधीच रातोरात मिळत नाही. ते छोट्या, किरकोळ वाटणाऱ्या पण सातत्यपूर्ण सवयींचा परिणाम असतं. तुम्हाला तुमची ओळख म्हणजेच आयडेंटिटी बदलायची आहे. मला वाचायचं आहे असं म्हणण्यापेक्षा मी वाचक आहे असं स्वतःला सांगा. आज सांगितलेल्या हॅबिट स्टॅकिंग, 2 मिनिटांचा नियम आणि 1% सुधारणा या गोष्टी आजपासूनच अंमलात आणा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कोणती नवीन सवय आजपासून सुरू करणार आहात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.